होतं? कॉलेजच्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये तुझा प्रथम क्रमांक आल्याबद्दल तुला खूप 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 हाय विजय. हाय कसा आहेस? बरं आहे. तू कशी आहेस? मी बरी नाही. मी बरी नाही. का बरं? तू मला भेटायला येत नाहीस ना मग. हा त्या बरी पाहिस ना, मी तुझ्यासाठी चहा ठेवते. घाई आहे तुला चहा बनवण्याची. सुधार त्याची चहा वगैरे काय नको. तू चहा पित नाही, तिला चहा आवडत नाही, ती चायने तुझी खावी असं कसं? मी चहा पिऊनच जाणार. आणि हे काय विजय, आलेल्या पाहुण्यांना असं सांगतात? आलेल्या कोणी तसं हाकलत नाही, मलाही कळतं. पण मला काय असं म्हणायचं होतं, तसं म्हणणारच होतं. असं म्हणायचं होतं, तसं म्हणायचं होतं. बरी पहिल्यांदाच आपल्या घरी आली आणि तूच नाही म्हणतोस. सकाळी आलेच सकाळी इथे कशाला वेडे, इथे कशाला आलीस? तुझं अभिनंदन करायला. मधूचं अभिनंदन करायला? हो. मधूचं अभिनंदन करायला आलीस की मधूला भेटण्याच्या बहाण्यानं मला भेटायला आलीस? पण माहित असून कशाला विचारतोस? अरे पण इथे येण्याची काही गरज होते का तुला? काय तर काय करत का तुझा दादा किंवा आईबाबा आले तर काय अरे मला तुझ्या आज खूप आठवण येत होती म्हणून इथे आले. आणि पाणी तुला पण आज दादा पाणी नाही तुला काय गरज आहे मला पाण्याची? तुझी तर तहानच गेली परीला पाहून. काय झालं दादा? काय झालं? आंघोळ झाली? बरे पैसा विचार काय आहे कसा ठसका लागतो का वेडे? अबे 3 हॉस्पिटलच्या मोठा ठसका लागत नाही. अरे यार विजय, तुला स्वयंपाक कसं नाही रे? अरे मला तुझी रोज आठवण येते. तुझ्या आठवणीशिवाय ना माझा एक पण दिवस जात नाही. तुला पण माझी आठवण येत असेल ना? नाही येत. काय येते माझी मा येते. तू येते आठवणीशिवाय एक दिवस जात नाही. झोपू शकत नाही. ऐके ना वेळे तू तेव्हापासून दादा पटकन कसं माझं डोकं काय बघतोस? माझ्याकडे पहा. झालं चहा? चहा पितो तर तूच. चहा तर नीट बनव. असू दे. नको ग, असू दे. अगं बस ना. असू दे. अगं बस ना. तू पण ना खरंच. काय झालं? आज 4-5 दिवस झाले तू कॉलेजला येत नाही आहेस. अगं आता कॉलेजची एक्झाम डेट सुद्धा जवळ आली आहे. एक्झाम डेट? एक्झाम फी किती आहे का? अगं फक्त 1000 रुपये. 1000 रुपये? काय झालं मधू? 1000. ठीक आहे, मी बाबांना विचारते, सांगते. चल ठीक. चहासाठी म्हटलं. चल इथे मी. बाय मधू. बाय विजय. अरे वा, आतापर्यंत तूच मला जा म्हणत होतास आणि आता तूच थांब म्हणतोस. जर मला तरची ना तर मी तर नेहमीसाठी थांबायला तयार आहे. बरी मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं. महत्वाचं? अरे मग बोल ना. एक श्रीमंताची मुलगी आहेस, एक प्रतिष्ठित माणसाची बहीण आहेस आणि आमची परिस्थितीच तुला माहितीच आहे. आमचे मायबाप कपाळ कष्ट करून डोक्यावर कर्जाचा भार घेऊन कसे बसे पोट भरून आम्हाला शिकवत आहे. त्यात आपल्या मधूचं लग्न, दादाचं लग्न. आणि बघ ना, मधूच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजपर्यंत तिच्यासाठी कितीतरी स्थळ चालून आले. पण आमचे बाबा हमाली करतात. आमच्या आईला गोड आहे, आमची हालाकीची परिस्थिती आहे हे कळताच आल्या पावलीच परत जातात. आणि जोपर्यंत आमच्या दादाचं मधूचं लग्न होत नाही तोपर्यंत तर मी माझ्या लग्नाचा विचारच करू शकत नाही. अरे पण तुला आताच लग्न करायला कुणी सांगितलं? अरे आधी आपण प्रेम करू, हिंडू फिरू, मस्त एन्जॉय करू आणि तू म्हणशील ना तेव्हाच लग्न करू. नाही, पण स्वप्न पाहणं आणि बोलणं खूप सोपं असतं,
पण तसं होत नाही. मला माझ्या इतरांप्रमाणेच आपण भावनेच्या भरात या प्रेमाच्या पुरात वाहून गेलो, पण आपल्या गरीब श्रीमंतीचा भोवरा आपल्याला भुजकाळा खायला लावल्याशिवाय राहणार नाही. त्यापेक्षा तरी मला असं वाटतं की आपण एकमेकांना विसरलेलंच बरं असेल. विसरलेलं बरं असेल. हेच सांगण्यासाठी तू मला थांबवलंस. काही समज तुला काय वाटतं मी तुला विसरण्यासाठी तुझ्यावर प्रेम केलं, तुझ्या टाइमपास म्हणून मी प्रेम केलं, काही विजय नाही. तरी मला जाणीव आहे तुझ्या या परिस्थितीची, आणि त्याही पेक्षा जाणीव आहे तुझ्या त्या माणसाची. म्हणून मी तुझ्यावर खूप प्रेम करते ना विजय. तू मला समजून अगं तू सुखात वाढलेली मुलगी आहेस आणि त्याचा कपल तुला मी कुठेही सुख देऊ शकणार नाही ग. कुठेही सुख देऊ शकणार. तुझी साथ हवी आहे, माझा खराच सुख आहे. पण तुझ्या घरचे आपल्या प्रेमाला कधी स्वीकारणार नाही, आणि मला तर मुळीच नाही. त्याची मला अजिबात काळजी नाही. मुळीच परवा नाही मला त्याची. मी माझ्या प्रेमासाठी संपूर्ण जगाशी जगले. लग्न करेन तर तुझ्याशीच, फक्त तुझ्याशीच. हे काय झालं? ती तुझ्यावर एवढं प्रेम करते आणि तू तिच्या प्रेमाला राहू पाहतोस. ती कुठे, आपण कुठे? मी तिला काय सुख देणार? सांग ना, काय सुख देणार? आणि त्यातलं तर तुझं लग्न आहे का? ती बिचारी आमच्यासाठी किती दिवस थांबेल, किती दिवस उभारी राहील? सांग ना. माझ्यासाठी तुझ्या सुखाला दूर होतो नको. अरे माझं लग्न काय होईल असं नव्हते, आणि नाही झालं तर माझं मी बघून घे. मी पुरांनो काय सुरू आहे तुझं? कॉलेजच्या बाबतीत गप्पा सुरू होत्या. आई अच्छा. काय ग बाबा, पाणी आणते प्यायला. आण पाणी आण जा. मी काय म्हणतो, काय थांब एक मिनिट. ऐका ना बाबा. आलो 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 एक मिनिट आलो. काय म्हणत होतास? हेच म्हणायचं होतं की आई आई काय रे पोरा बोल. नाही म्हणजे आता तुम्हाला या वयामध्ये एवढे कामं नाही शकत. कशाला करताय बाबा एवढे कामं? बेटा कामं नाही करणार तर खाणार काय बेटा आपण? काय करणार आता या वयामध्ये तुम्ही एवढं राबराब आणि मागतोय आम्ही. आई बाबा, आज मला एक गंमतच दाखवते. अरे वा, आज पुन्हा काहीतरी गंमत आहे नाही? रोज नेहमी काही ना काही गमती जमती करत राहतो. आई काय आहे गं पोरी, तू आपल्या मला कामाच्या वेळेला काय सांगते का? काय इकडे ना. सांग. अगं ये ना, ती म्हणते ये बघत काय काय गं बोल. बोल काय ग? बाबा आई, मला कॉलेजमध्ये नृत्य स्पर्धेत बक्षीस मिळालंय. काय बोलली? होय, छान आहे गं, छान. छान छान. तुझी गुणाची पोरवा. छान छान. बाबा आई, काय काय? मला परीक्षा फीसाठी काही पैसे हवे होते. अच्छा अच्छा. किती पैसे हवे? 1000. काय? 1000 रुपये? बेटा एवढे पैसे तर नाही आहेत बेटा माझ्याकडे. हा, तू जर मला आधीच मागितलं असतं तर मी महाजन साहेबांकडनं थोडे बहुत पैसे उधार उसने घेऊन घेतले असते. पण आणि त्यातल्या त्यात उद्या तुझ्या लग्नाची बोलणी करायला जायचं आहे म्हणून मी त्यांच्याकडनं आधीच आगाऊचे उधार पैसे घेतले आहेत. आता पुन्हा मागायला जाणं म्हणजे अडचणीचं होईल. पण जाऊ दे, तू काही काळजी करू नको. मी बघतो काय करायचं. तुझा मी बघतो काय करायचं. जा. अरे विजू इकडे. अरे इकडे ये ना. काय बाबा? तुला पण हवेत का रे पैसे? तुला पण हवेत का पैसे? नाही बाबा, नाही नको. नको आहेत माझ्याकडे. माझे आहेत? अरे वा. बरं विजय, काय गो हे नेहमी नेहमी तुझ्याकडे पैसे कुठे येतात? त्यामध्ये मित्रांकडून मागत असतो ना बाबा, देतात बिचारे परिस्थिती पाहून. अच्छा, चांगले मित्र आहेत तुझे. पण बेटा असं वारंवार कोणाकडनं मागणं योग्य नाही बरं का. स्वाभिमान गमावतो. चल तर आता का पुन्हा काय काय रे पोरा? आता मी माझं शिक्षण बंदच करण्याचा निर्णय घेतला.
करतोस पुरा? बिजू आमचं स्वप्न आहे. तुम्ही खूप शिकावं, खूप मोठं व्हावं. आम्हालाही सुखाचे दिवस पाहायला मिळावे पुरा. आणि तुम्ही काय या बोलतो? वयामध्ये तुम्ही आमच्यासाठी एवढं काबाड कष्ट करताय, हाल अपेष्टा सहन करताय, माझ्याकडनं नाही पाहत ना. आणि तसं शिक्षण कोण विचारतो आम्हा गरीबाच्या मुलांना आजच्या जमान्यात? कोण विचार? एक तर आमच्या शिक्षणाचा खर्च, मधूच्या लग्नाचा खर्च, आणि दादा तर तुम्हाला माहितच आहे, कुठल्याच कामामध्ये हातभार लावत नाही. अरे झाल्या कशा कागड्या सुरू अरे बा, नाही. तसं- चला जरा का मी गावात रिकामा फिरताना दिसलो की तुमच्या डोळ्यात जाऊन सांगतो ना मी. सणाला तर काय दादा, सणाला तर काय नुसता रिकाम टेकड्या गावामध्ये फिरत राहतोस. आजपर्यंत तुझा 1 रुपया आमच्या कामी आलाय का? सांग ना. कधी कधी जे काही कमवतोस ते नुसतं दारू आणि जुगारा रोडवतोस. ए, रिच्या, मला बोलण्याचा तुझा काय एक अधिकार नाही, असं काय? समजलास? अरे हो रे, तू सुद्धा काही स्वतःच्या कमाईत शिक्षण शिकत नाहीस म्हटलं. खबरदार एक शब्द जरी बोलला असता. काय माहिती रे तुला? काय माहितीये तुला? अरे विजयने आजपर्यंत आपल्या शिक्षणासाठी घरातून 1 रुपया सुद्धा घेतला चोऱ्या करत असेल, दुसरं काय करणार हो बाबा? तुम्हाला बरं वाटत असेल, कारण की त्याला तुमच्याकडून पैसे मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही बस ना. दादा, बस खूप बोलायस तू. अरे बिजू दादाकडे कुठून पैसे देता ऐकशील तर तुझं काळच फाटून जाईल. एक सांगू का? मला बोलू दे, मला बोलू दे. खरं तर आई बाबाला वाईट वाटेल म्हणून आजपर्यंत मी गप्प बसले, पण आता नाही दादा. तुला ऐकायचं ना दादा? बिजू दादाकडे कुठून पैसे ना मग अरे बिजू दादा नेहमी स्वतःचा रक्त मी पुढे कोण शिक्षण घेताय. बिजू, बिजू हे काय करतोस पुरा? शिक्षणासाठी आणि आमच्यासाठी तू स्वतःचा जीव धोक्यात घालतो पुरा? बोला रे, तुझ्या जीवाचं बरं वाईट झालं म्हणजे आम्ही कोणाकडे पाहून जगायचं रे? रक्ताचं पाणी करून आम्ही तुम्हाला वाढवले आणि तू बिजू. अरे बिजू, बिजू, बिजू हे तर तुम्हाला काय वाटलं? आम्ही म्हातारे झालं? हा? अरे अजूनही आमच्या मनगटात बळ आहे, आणि जोपर्यंत तुमचे माय बाप जिवंत आहेत ना, तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. काही कमी पडू देणार नाही तुम्हाला. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी वाटेल ते सहन करेल, वाटेल ते सहन करेल. कामे झाली, आता पेपर प्रेम. काय झालं ओरडायला? आता ओरडायचीच वेळ आली आहे. अरे पण झालं काय सांगशील? अगं काय झालं म्हणून काय विचारतेस? अगं आज जी गोष्ट मी माझ्या कानाने ऐकली ना, तिचे ऐकून तसानी माझी तडपायची मस्तकात केली. आणि सांग, जिजू कुठे गेले? अरे ते बाहेर गेले, येतील थोड्या वेळात. पण तू सांग ना मला काय झालं? अगं काय झालं म्हणून काय विचारतेस? अगं तुमची परी तुमचं नाक कापायला निघाली. हाय, नाक कापायला निघाली. अरे काय बडबडतोस? अगं खरं तेच सांगतोय. तो विजय ना, विजय कोण विचार? तो ग त्या मुकुंद मान्याचा पोरगा, ज्याच्या आईच्या अंगाला गोळा. हा बरोबर. मग काय झालं त्याला? काय झालं? अगं परी त्याला भेटायला गेली होती. अरे मेल्या, त्याला नाही, त्याच्या बहिणीला भेटायला गेली असेल ती. दोघी वर्ग मैत्रिणी माहिती आहे ना तुला? हे चला, बहिणीची जात एवढी खुडी आणि मोठी का असते हेच मला कळत नाही. अगं ताई, ती तिला नाही तर तिचा बहाणा करून त्याला भेटायला जाते. आणि ताई, मी तर असं ऐकलंय की त्या दोघांमध्ये काहीतरी लफडं सुरू आहे म्हणे. मग तू सांग. अगं याला तुमच्या देशमुख घराण्याचं नाही कमलं नाही तर काय म्हणायचं? काय म्हणायचं? हे बघ प्रेम, तू खूप वाचाड आहेस आणि ही गोष्ट कुणालाही सांगू नको. तुझ्या जिजूला तर मुलीच नाही. तुला माहिती आहे त्यांचा स्वभाव किती तापट स्वभावाचे आहेत ते. मी कशाला कुणाला सांगू? मी कशाला कुणाला सांगू? पण या गावाच्या गल्लोगल्लीत चर्चा सुरू आहे. त्याचं काय? अगं किती लोकांचे तोंड बंद करणार आहात ताई तुम्ही? ताई, अगं माझी बहीण म्हणून तुला एक मोलाचा सल्ला देतो. अगं तुमच्या घराण्याच्या इज्जतीला गालबोट लागू नये असं जर तुम्हाला वाटत असेल ना ताई, तर त्यावर एकच उपाय आहे.
आणि ते म्हणजे परीचं लग्न. अगं उरकून टाका लवकरात लवकर, नाही तर उद्या पस्तावण्याची पाळी येईल. नाही बऱ्याच दिवसाची तुला एक गोष्ट सांगायची होती का? सांगेन म्हणत होतो पण हिंमत होत नव्हती. आता बघ ना, परीचंही लग्नाचं वय झालंय आणि माझं सुद्धा. अगं नाही म्हणजे इकडे तिकडे कुठं नवरदेव मुलगा शोधत बसण्यापेक्षा मग माझ्याविषयी जिजूशी बोलशील तर फार बरोबर. नाही म्हणजे तिचं मन भटकून द्या, तुमच्या घराण्याच्या इज्जतीला गालबोट लागू नये म्हणून म्हणतो. नाही, हे काही माझ्याशी जमणार नाही. तुला काय बोलायचं तू त्यांच्याशी बोलून घे, मला तुझ्या बंद्यात पाडू नकोस. अगं पण तू असताना माझं बोलणं शोधतं का? आणि भावासाठी एवढे करू शकत नाहीस तू. तुला सांगितलं ना, तुला काय बोलायचं तू त्यांच्याशी बोल, मला तुझ्या बंद्यात पाडू नको. ठीक आहे, मलाच काहीतरी करावं लागेल. तूच काहीतरी काय करावं लागेल? काय नाही जिजू, आम्ही सर भाऊ बहीण गप्पा मारू. अरे मलाही कळू द्या, कुठला विषय आहे तो? नाही जिजू, या बिझनेसच्या कामामुळे मला कधी वेळ मिळाला नाही आणि या विषयावर तुमच्याशी कधी बोलण्याची हिंमतही केली नाही. पण आणखी किती दिवस तुमच्या भरोश्यावर जगायचं, तेव्हा 2 हाताची जाहिरात करण्याचा विचार करतोय. अच्छा म्हणजे तुला लग्न करायचंय? अर्थात तुमचा आशीर्वाद आणि परवानगी असेल तर. अरे आशीर्वाद तर आहे, त्यात परवानगीची काय गरज? एक काम करू आपण उद्याच मुलगी बघायला जाऊ काय? नाही जिजू, त्याची काही गरज नाही. अच्छा म्हणजे मुलगी बघितलीच वाटत? हो ना. कोण आहे ती भाग्यवान? हे आपली परी. काय म्हणालास पुन्हा बोल? आपली परी. माझ्या बहिणीचं नाव घेण्याची माझ्या बायकोच्या भावास म्हणून वाचलंस, नाहीतर चाल्या तर तुकडे करून टाकलेस. जिजो, परीचं माझ्याशी झालेलं लग्न तुम्हाला आवडत नाही, मग तिनं तुमचं नाक कापलेलं आवडेल? म्हणजे काय म्हणायचं आहे तू? हे की परी आणि तो विजय माने रोज चोरून चोरून भेटत असतात. जास्त बोलतो जी भासून हातात दे. माझ्यावर रागवतून काय होणार आहे? जे सत्य आहे ते मी तुम्हाला सांगितलं. हे बघ, हे जर खोटं असेल ना तर लक्षात ठेव, जिवंत काढून टाकू तिचं. जिवंत जरा घेतो नाही. का हो, का असा वारंवार अपमान करता तुम्ही माझ्या भावाचा? मग काय करू? अगरबत्तीला पूजा करू तुझ्या भावाची? खूप पोडका आला नाही तुला तुझ्या भावाच्या? हो पण तो असं काय वाईट बोलला? स्वतःच्या लग्नाविषयीच बोलला ना? असं त्याची लायकी आहे का माझ्या बहिणीसोबत लग्न करायची? हो पण त्याच्या बहिणीची लग्न करण्याची मात्र तुमची लायकी आहे ना. अरे मारणार आहेस का तुला? मारणार आहेस का? तिलाच नाही, जो माझ्या विरोधात जाईल त्याला सुद्धा सोडणार आहे. काय काय कुठं गेली होतीस? दादा, मी मैत्रिणीला भेटायला. मैत्रिणीला भेटायला गेली होतीस की मैत्रिणीच्या बहाणा करून त्या हरामखोर विजयाला भेटायला गेली? खरं खरं बोल. होय दादा, खरं आहे तुझं. का भेटायला गेली होतीस? दादा 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 काय भेटायला गेली होतीस? दादा दादा माझं मनापासून प्रेम आहे विजयवर. त्या भिकारल्यावर या जगात तो एकच वेळा प्रेम करायला? त्याच्या घरात 2 वेळच्या अन्न शिजत नाही असा मुलगा? त्याचा बाप लोकांच्या घरी मोल मजदुरी करतो असा मुलगा? त्याच्या मायला हात पायाला कोण आहे असा मुलगा? त्याचा भाऊ रिकाम टिकड्या गावात फिरतो असा मुलगा? दादा तो गरीब असला तरी खूप चांगला मुलगा आहे. हे बघ, नुसता चांगला असून चालत नाही, चांगला जीवन जगण्यासाठी चांगला पैसा असायला पाहिजे. काय करायचं? आणि शिकून काय करणार आहे? शेतीवाडी मोल मजदुरी आणि तुला त्याच्यासोबत जाऊन काबाड कष्ट करावं लागतील. आणि काय कमी आहे आपल्याजवळ? डॉक्टर, इंजिनियर, लेक्चरर म्हणसेल त्याच्यासोबत तुझं लग्न लावून दे. पण दादा तू हेही विसरू नको, आम्हा श्रीमंताचं पोट भरतं ते शेतकऱ्यांच्या कष्टामुळे. शेतकऱ्यांनी शेती पिकवणं बंद केली तर डॉक्टर नवरा काय टेलिस्कोप औषधी खाऊन जगेल? इंजिनियर नवरा काय दगड मीटर सिमेंट खाऊन जगेल? लेक्चरर नवरा वर्गातील टेबल खुर्च्या खाऊन जगेल? दादा शेतकरी पोशिंदा आहे जगाचा. शेतकरी पिकवतो म्हणून आम्ही विचार करतो. शेतकरी आहे म्हणून हे जग जगत आहे. आणि राहिला प्रश्न पैशांचा, ज्यात माणुसकीच नसेल ना त्याचा पैसाही कुठलाच कामाचा नसेल. मला जास्त शाळा शिकवलं तुझ्यामुळे मला या गावात आपली इज्जत घालवायची नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, उद्यापासून त्याला भेटायचं नाही म्हणजे नाही बस. त्याला माझा जीव गेला तरी चालेल, पण मी लग्न करेन तर विजय सोबतच. हे बघ,
यानंतर या घरात त्याचं नाव जरी काढलीस ना, जिवंत काढून टाकेल तुझं, जिवंत. आणि ही माझी शेवटची चेतावणी, लक्षात ठेव. समजाव तिला, अरे समजाव तिला. जेव्हा बघाव तेव्हा आपली इकडे तिकडे फिरत राहतो. मैत्रिणीकडे जाऊ काय मधू, आज मी मंदिरात जाऊन तुझ्यासाठी देवाजवळ प्रार्थना करते की तुझे बाबा आणि तुझं विजू दादा आज तुझं लग्न नक्कीच जोडून येतील. काय तुम्ही कशाला माझ्या लग्नाच्या काळजी करता? होईलच एक ना एक दिवस. पोरी, जोपर्यंत लेकीचे हात पिवळे होत नाही ना, तोपर्यंत घरच्यांना काळजी असते. हो ग, पण मी एकदा का जर माझ्या पायावर उभी झाली ना, तर मग बघ कित्येक स्थळ आपाप चालू येते. आणि तोपर्यंत आम्ही म्हातारे वाचला. खाली काय बोलतोस तू? बरोबर बोलतोय. जोपर्यंत हिचं लग्न होत नाही तोपर्यंत आम्ही बोलायचं काही, कुठपर्यंत वाट बघायची आम्ही आमच्या लग्नाची. डोक्यावर पूर्ण केस उठल्यावर. अरे पण तुझे बाबा आणि आम्ही सगळे प्रयत्न करतच आई, आहोत. ही जर नकार देत असेल तर प्रयत्न करून काय उपयोग आहे? सांगा काय उपयोग आहे? हे बघ दादा, विनाकारण वाद वाढू नकोस. अरे तुझं लग्न करण्यासाठी कुणी मनाई केले? तू माझ्या लग्नाची काळजी करू नकोस, तू तुझं उरकून घे. बापरे, खूप शहाणी झालीस तू. नाही, खूप शहाणी झालीस. म्हणजे मी माझं उरकून घेतो आणि गावातील लोकांची टोमणे करत बसतो की बहिणीचं लग्न देऊन स्वतःच उरकलं म्हणून. भांडू नका तुम्ही असं. मला माहित आहे यात तुमचा कुणाचाही दोष नाही. खरा दोष हा की तू माझाच. मी अशी असल्यामुळेच माझ्या लेकरांना नामुष्कीला सामोरं जावं लागत आहे याची जाणीव आहे मला. पुराण याची जाणीव आहे बाई. झालं समाधान तुझं? आईचं मन दुखून बरं वाटतं तुला? ए श्यामे, आता शाळा करू नकोस. निघते तू. हल. तुझ्याशी तर बोलच. अरे घरी कोण आहे का? अरे घरी कोण आहे का रे? अरे लोकांवरती पैसे असले म्हणजे बोलत नाही लेकाचे. अरे घरी कोण आहे का? अच्छा, रवि के बच्चे तू आहेस तर कधी देतोयस पैसे? अरे कोण? ताराचे भाऊ तू? हा भाऊ. तू माझ्याशी बोलत आहेस ना? अरे हो, मी तुझ्याशी बोलत आहे. तू मला भाऊ म्हणालास. तू मला भाऊ म्हणालास. आज सकाळी सकाळी ढुसून आलास की काय? नाही म्हणजे मी दिसतो पांड्या, तू दिसते सांड्या. साहेब दिसतो साहेब. तरी मला भाऊ ठीक आहे भाऊ. भाऊ आपल्याला काय बरं, कसं काय येणं कर भाऊ? काही नाही, घरी कामावर करतो म्हणून पिकनिक साठी आलो. त्या चिवडा वगैरे ना आपण असं का बोलतोस ताराचे भाऊ? कसं बोलू रवी भावा? मी तुला पैसे मागतो आणि तू विचारतोस कसं काही नाही, नाही. नाही, नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. आपण मला असं नाही, म्हणायचं नाही, होतं. नाही. मला असं म्हणायचं होतं की पैशासाठी तुला घरी यायची काही गरज होती का? काय सांगतोस? बघ, घरी येण्याची काही गरज माहिती नाही का? मग काय जंगलात जायला पाहिजे होता? जंगलात नाही रे बाबा, मी घरी आणून देणारच होतो ना पैसे. आता माझ्या घरी कशाला? अरे तुझ्या नाही रे, तुझ्या मालकाच्या घरी. अरे वा, मग माझ्या सत्यवानाची औलाद कधी आणून देणार आहेस पैसे? 4-5 दिवसात. 4-5 दिवसात? हो. का त्या आधी तुझा नवस आहे? आज देतो उद्या देतो म्हणून नंतर देऊन राहिलास. मला काही गाढव समजलास? नालायक वाटतो काही तुला? नालायक वाटतो, बुद्धू समजलास मला? हे बघ ताराचंद, तुला काहीच समजत नाही. तू इथून जा. मी स्वतःहून 4-5 दिवसात पैसे जमले तर 2-3 दिवसात पैसे तुझ्या मालकाच्या घरी आणून देतो. ठीक आहे? 4-5 दिवसात जमले, 2-3 दिवसात आणून देतो. वरून ठीक आहे, ते ठीक वगैरे काही नाही. मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजेत. तेव्हा म्हणे मी ठीक आहे. ठीक आहे. हे कार्या, हे सारा तमाशा करू नकोस इथं. हे घर माझं आहे, माझं. तुला सांगितलं मी देतो म्हणून. ठीक आहे येतो. ये बारीक सारीक माणूस पाहून माझ्यावर ताव मारून राहिला का? हा माझ्यावर ताव मारतो. ह्या ताराचंद माणिकचंद जिरफाडकरवरती ताव. आता मला याचा राग येईल. आता तुझा मला खूप राग येईल.
आता माझा राग गेलेला आहे. पुन्हा मला राग आणू नको. जर मला राग आला ना मी काहीच नाही करत भाऊ. मी काय बोललो का भाऊ? पण पैसे दे ना. मी माझ्या मालकाला काय सांगणार? मी तुझ्या समोर नाक जोडून हात घासतो. बरं जे भेटेल ते घासतो. पण पैसे दे ना भाऊ. तुला माहिती आहे ना माझा मालक किती खडूस आहे. ए भाऊ, तुझा आवाज कसा बदलला भाऊ? मी बोलत आहे. पैसे देतो म्हटलं ना, मग जा नाही तू. आपण कोण? याची बहीण. अच्छा म्हणजे याच्या बाबाची पोरगी. बहीण म्हटलं त्याच्या बापाची पोरगी असणार ना. चला असं आहे का ते गणित? पण मी काय करू? पैसे मागायला आलो तर तुमच्या ऐकावं लागतं. पैसे नाही नेले तर माझ्या मालकाचं ऐकावं लागतं. पण माझं कोणी ऐकत नाही ना बे. ठीक आहे तुम्ही म्हणता म्हणून जातो भाऊ. बरं येतो बाई म्हटलं बाई. चला पैशासाठी येऊ माझ्या चपला फाटून गेल्या. पण यांची काही फाटत नाही. यांना काही वाटत नाही. 4-5 दिवसांनी पैसे भरता म्हणजे 4-5 दिवसांनी पैसे परत केले नाही ना. मी आणखी ना पैसे मागायला हलकटासारखा. तुम्ही मात्र लागू नका बेश्रमासारखे. पैसे चला माझा मालक पण नको त्याला पैसे देतो. कधी माझ्या मालकाला कारभाराबद्दल काहीच कळत नाही. ते म्हणतात ना कावळ्याच्या हाती दिला कारभार आणि तो हागून भरला तर पाणी तयार ठेवा. नंतर येतो पैसे तयार ठेवा. त्या मायला या पैसे मला हगवून लागते की काय? दादा, कशाला मागतोस यांच्या मालकाकडून पैसे? तुझ्याशी बोलायचं काही अर्थ राहिला नाही ना. रवी काय झालं? मधू नाराजीत दिसली. आणि कोण होता तो? काही नाही काही तो माझा मित्र होता की विनायक महाजनचा माणूस होता? पैसे मागायला आलो म्हणून सांगत होता. कसले पैसे मागत होता? अगं काही कामासाठी घेतलं त्या पैसे. त्या कामासाठी? अरे पण असं कोणतं काम पडलं तुला? आधीच त्यांचे आपल्यावर खूप पैसे आणि तू? अगं आई का प्रत्येक गोष्टी तुम्हाला का मी सांगतच बसू का असेल ना कोणतं तरी काम म्हणून तर पैसे घेतले होते. कशाला खोटं बोलतोस? आजपर्यंत तुझा 1 रुपया सुद्धा आमच्या कामी आलाय. नुसतं दारू आणि जुगारावर पैसे उधळतो आणि म्हणतो कामासाठी मागितले होते म्हणून. अरे इथे आम्ही रक्ताचं पाणी करून एक पायी जमा करतो आणि तुला पैसे उधळायला सुचतात. पोरा उद्या तुमच्या लग्नाचा खर्च आहे. घरात जवान बहीण आहे. घर खर्च आहे. पोरा अरे आम्ही गरीब माणसं. जेम तेम 1 एकर शेती आहे. काय भागते रे त्या शेतीचा पैसा शेतीतच जिरतो. काहीच मागे पडत नाही. बघ हा सगळा प्रपंच आम्ही कसा करायचा? बोल ना कसा करायचा? आज आम्ही एक पैसा जमा करू तर उद्या तुमच्याच कामी येणार आहे पोरा. आई तुम्ही फक्त मलाच बोला तुम्ही. चला जरा का मी घरी जमा दिसलो की झाली तुमची कटकट सुरू. तर एक काम करतो हे घर सोडूनच जातो. म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हो म्हणजे तुला हे घर सोडून जाण्याचं सुचतं. पण या घरासाठी आपण काही केलं पाहिजे हे तुला सुचत अरे नाही. तुमच्यामुळे काही सुचत नाही. आमच्यामुळे असं काय करतो रे आम्ही? तुझ्यासाठी ना हा पैसे उधळतो. आणि हो एवढी जर तुला आमची अडचण होत असेल ना तर मारून टाक आपल्या माय बापांना. म्हणजे सुखी तरी व्हा तुम्ही. अरे मी कशाला मारू? मला तसं तुम्ही स्वतः मारा. सगळ्या घरात राहणं म्हणजे काटे बोलते सारखी वाटतं. जेव्हा बघा तेव्हा तुम्ही लोक माझ्या मला कटकट लावून ठेवता. चला घरी आला म्हणजे सुद्धा गुडगोड पाणीच तर तुम्ही लोक पिऊ देत नाही. आता मी या घरात थांबणार नाही. अजिबात थांबणार नाही. अरे ऐकता रे कसं होईल या पोराचं देव जाणे बाबा. किती समजावावं याला त्याला समजत नाही. देवा सद्बुद्धी दे म्हणजे पोराला. काय करावं काय समजत इकडून तिकडे देशमुख साहेब तुम्ही काय झालं साहेब?
कशी काय मग गरिबांची आठवण झाली तुम्हाला? तुम्ही कोण लागलात तुमची आठवण यायला? मला एक सांग, कुठं गेलाय तुझा तो हरामखोर कार्टा विजया? तो घरी नाहीये साहेब. घरी नाही की आतमध्ये लपून बसलाय? साहेब, हे साहेब, विचार. मला आधी सांगा, काय ते काय झालं साहेब? काय झालं ते कळेलच तू. म्हणजे असं काय केलं माझ्या पोराने? काय करे आपण? किटू, आतमध्ये कुणी नाहीये. तुम्ही मला आधी सांगणार आहे का झालं काय ते? तो आधी सांग कुठं गेलाय तुझा काटा ते? तो आपल्या वडिलांसोबत आमच्या मधूच्या लग्नाची बोलणी करायला गेलाय साहेब. हो साहेब. लग्नाची बोलणी करायला गेलाय. एक काम करा, सोबत त्याचंही लग्न उरकून टाका, नाहीतर कुवारच मरेल हरामखोर साला. म्हणजे असं काय केलं माझ्या विजूने? काय केलं साहेब? सध्या तरी काहीच केलं नाही. आणि जर त्याने माझ्या घराकडे वाकडी नजर फिरवली ना, तर मी मात्र काही करू शकतो. म्हणजे मी समजले नाही साहेब. खूप मात चढलाय तुझ्या त्या पोराला, पण तो मात उतरायला मला जराही वेळ लागणार नाही. माझ्या बहिणीची जवळीत साधून झोपडीतून महालाभ जाण्याचा प्रयत्न करताय. नाही नाही साहेब, माझा विजू असं काहीही करू शकत नाही. अच्छा, म्हणजे आम्ही खोटं बोलतो असं म्हणायचंय तुला? हे बघा, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय. हो बाई, या गावाच्या गल्लोगल्लीत चर्चा सुरू आहे त्यांच्या लफड्याची. नाही नाही, आमचं ठीक आहे, आमचा गैरसमज होऊ शकतो, पण या गावातील लोकांचं काय? हा? गावातील लोकांचं काय? साहेब, साहेब, माझ्या विजूकडून काही चूक झाली असेल ना, त्याच्यातर्फे मी हात जोडून माफी मागते. समजवते त्याला साहेब. समजाव, हो साहेब, समजवते. समजाव त्याला, समजवते, तो ऐकेल. नाही तर जीवाने सिंह मरेल. नाही नाही साहेब, तुम्ही असं काहीच करू नका. मी सांगते त्याला, तो ऐकेल माझं साहेब. माझ्या बहिणीचे प्रेम करतोय का? प्रेम सोडणार नाही त्या हरामखोराला, सोडणार नाही. चल रे प्रेम. साहेब, साहेब, माझं ऐकेल. काय पोरांनो, कशाला कोणाच्या भानगडीत पडता रे तुम्ही? अरे आम्ही गरीब माणसं, कुणीही यावं आणि काहीही बोलून जावं, पण आम्ही मात्र काहीही न बोलता निमूटपणे अपमान सहन करायचं. हेच आम्हा गरिबांचं जीवन. देवा, देवा रक्षण कर आम्हा गरिबांचं. आधीच आमच्यावर अनेक अनेक संकट आहे देवा. त्यात या पोरांच्या नको त्या भानगडी देवा, नको त्या भानगडी. काय करावं, कसं करावं, काही समजत नाही देवा. किती ना समजावं या पोरांना. अरे कोणाच्या घेण्यात देण्यात न करावं रे बाबा, आपल्याच मागे एवढं गाव घराचा पत्ता. पण हे पोरं आलं तर बोल. झालं का असं? तू एकटं एकटं कोणाशी बोलतेस? कोणाशी बोलते म्हणून काय विचारतोस रे? आपल्या नशिबाला दोष देत आम्ही, नशिबाला. कारण तुम्ही पोरं आमचा नाक कापायला निघाले. काय झालं आई, सांगशील का? काय सांगू रे तुला? काय सांगू? एकीकडे हा मोठा पोरगा दारू आणि जुगारावर पैसे उधळण्यासाठी दुसऱ्यांकडून पैसे उसने उधार मागतो. ते लोक पैशासाठी घरावर येऊन पडतात. त्याने त्या महाजनकडून पैसे मागितले म्हणून त्याचा माणूस घरी आला होता. आणि तुला या जगात प्रेम करायला त्या विक्रम देशमुखची बहीणच मिळाली होती का रे? पोरा, कमीत कमी आपल्या बरोबरीची तरी पाहायला हवी. तिचा भाऊ घरी आला होता आणि तुला जीवे मारण्याची धमकी देऊन गेला. सांग विजू, सांग आम्ही काय करावं? आणि अगं माझ्या ऐकण्यातून तुझा फायदा आहे. अगं मधू माझ्या ऐकण्यातून तुझा फायदा आहे. तुला करायचं काय? माझं साहेबांनी तुला वाड्यावरती बोलवलंय, त्यांच्यासमोर नाचगाणं करायचं, छोटे मोठे काम सांगतील ते करायचे. बस करायचं काय? जमेल, सगळं जमेल. आणि हे बघ, तुझे आई वडील तुझ्या लग्नाच्या चिंतेत आहेत आणि तुझे भाऊ तुला त्रासले आहेत. अगं महाजन साहेब तुला पैसे देतील आणि माणसाजवळ पैसा असला ना म्हणजे सगळेच जवळ येतात. काय अगं कुणाला काही करणार नाही. मी आहे, अजिबात चिंता करायची नाही. तू पटकन जा आणि तयारी करून वाड्यावर. महाजन साहेब तुझी वाट बघतात. अगं परवीन काय नाही, चल बाई, महाजन साहेब तुला मस्त पैसे देतील, खूप पैसे देतील. चल 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 मधू बाय, मधू लवकर येशील गं. महाजन साहेब तुझी वाट बघतात. मधू बाय 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 बाय. देखा मला पटकी डेअरिंग. तुमच्यासाठी या मधूला एका झटक्यात कसं पटवलं, याला म्हणतात पोट्टी पटवण्याची कला. साला मला पोरगी पटत नाही. देवा, कधी येतील ते दिवस? येतील, मलाही दिवस येतील. अरे माझेही दिवस येतील, क्योंकि हर कुत्ते के दिन आते हैं.
पण साला माझ्या मालकासारखा कुत्रा आणि स्त्रीलंपट माणूस मी जीवनात पाहिला नाही. माझ्या मालकाला जरा बाई दिसली किंवा बाई जराशीही दिसली तर कुत्र्यासारखा तिच्या मागे लागतो. बाईवर इतके पैसे उधळतो, इतके पैसे उधळतो, इतके पैसे उधळतो, कधी कधी पैसे कोणते बाई कोणती काही समजत नाही. अशी पैशावरून बाई निवडावी लागते. उधळू दे बाईवर पैसे, आपल्या बापाचं काय जातं. आपलं कसं आहे, राजा बोले दाढी हा दाढी इकडे असते, इकडे नसते. पण काही म्हण त्याला पण तू हुशार असते. एका झटक्यात मधुला पटवलं, याला म्हणतात दिमाग. अरे काय तुझा दिमाग आहे, काय तुझा गॉगल आहे आणि काय तुझी बॉडी आहे. साली बॉडी आहे की सोन काढी. पण काही म्हण त्याला पण खूप हुशार आहे. एका झटक्यात मधुला पटवलं, फसवलं. आता माझे मालक माझ्यावर खुश होतील आणि मला पैसे देतील. अरे वा 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 वा, पैसा माझ्या मुठीत आणि मधू माझ्या मालकाच्या मिठीत. आणि मालक तुम्ही खेळत राहा मधू सोबत. फुगड्या फुगड्या फुगड्या. डाल 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 आया मैं हूँ डाल कुराडीचा डाल पावड्याचा डाल डाल डाल. मालक आता येतील, मस्त पैसे येतील, माझे मालक येतील. बापरे, हा काळा काळा डांबर कुठून आला. ए मागून असं मारायचं असतं का, समोरून मार ना मरतासारखं. हे मरता इकडे. काय रे, मुलगा आणि मुलगी बघितली का इकडे? हो का, कुठे गेले ते? मुलगा तर मीच आहे आणि मुलगी? मुलगी आताच गेली. काय नाव सांगितलं तिनं तुला? हा, त्या मुलीचं नाव होतं. मी कशाला सांगू, मी का तुझा दिवाणजी हो का बे. माहित आहे मी कोण आहे. अरे गावामध्ये 4 लोक ओळखतात, 5वा तू. मी आहे ताराचंद माणिकचंद चिरफाडकर. चल चल आपलं काम कर. अबे फाडफाड कर, भडकतोस कशाला? मी भडकतोय तुझ्यावरती, मी भडकतोय. मी का आघोळकर भडकायला भाऊ भाऊ. बेकट बेकट बेदूच्या बेती आठ. साला काय माणूस आहे साला. साला किसको बोला बे, साला किसको बोला. तुझ्या बायकोचा भाऊ का मी? तुझ्या बायकोचा भाऊ की नाही साला? अरे यार, अजब माणूस आहे हा. अजब माणूस आहे. म्हणजे मला काय 4 हात आहेत, माझ्या मागे नाक आहे की डोक्यावर पाय आहेत माझ्या. ए चिरकोट, खूप जास्त बोलतोयस. जास्त म्हणजे किती, 2 किलो बोललो. अबे यार, कोणत्या पागल माणसाची माझा पाला पडला. पागल मला पागल तू पागल, तुझा बाप पागल, तुझा आजा पागल, तुझा काका पागल, तुझा संपले वाटते सगळेच. तुझा अख्खा खानदान पागल. साडे आता तोंडातून एक शब्द जरी काढला नाही यात्रा. बोल अबे, काहीतरी बोल. भाऊ कपडा नवीन आहे माझा, खूप महागाचा कपडा आहे. सोड माझा कपडा, फाटेल माझा कपडा. बॅग कपडा नाही, या कपड्यासकट तुला फाडून टाकतो. मला फाडून टाकेल या ताराचंद माणिकचंद चिरफाडकरला धमकी. आता मला याच्या राग येईल. आता तुझा मला खूप राग येईल. हे बघ, आता माझा राग गेलेला आहे. पुन्हा मला राग आणू नको. जर मला राग आला ना, जर मला राग आला ना, काय करशील बे तू? मी काळजी नाही करणार. मी काय बोललो का भाऊ? बे तू काय बोलणार मला? तेच म्हणतोय, तुम्ही बोला. साला हराम भाऊ असं तुम्ही मला म्हणा. भरपूर शिव्या द्या. तुमच्या श्रीमुखातून शिव्या ऐकण्यासाठी माझे कान अगदी बधीर झाले. अगदी बधीर झाले. हा, मग सांग, एक मुलगा आणि मुलगी बघितली काही? 2-4 दिवसांना आठवून सांगतो. आता सांग. आता सांग अर्जंट. आठवलं मुलगा ना भाऊ, मुलगी ना. अबे यार, आपले ते मुलगा मुलगी ना भाऊ, ते मुलगा मुलगी ना. बघितलं का? नाही बघितले भाऊ. अबे मग नालाय का, बघितल्यासारखं काय करतोस? हे आठवल्यासारखं झालं ना, म्हणून मी बघितलं बोललो. आठवलं. आठवलं होता यार. एक मुलगा होता आणि त्याच्या सोबतीला एक गेला, घाबरला साला. इकडच्या तिकडे नाटून काय कन्फ्युज होते माणूस.
एक मुलगा आणि एक मुलगी म्हणजे दोघे जण. अबे एक आणि एक दोनच होता. अबे एक आणि एक अकरा पण होता. मुलगा मुलगी म्हणजे तेच ना भाऊ, जास्त उंची नाही जास्त ठेकणी नाही. अगदी बरोबर या. अबे यार तेच ना भाऊ, जास्त काळी नाही ना गोरी नाही. अबे यार तेच ना भाऊ, जास्त बारीक नाही ना ढोकळी नाही. एकदम खरं. अबे यार तेच ना भाऊ, जे एकमेकांना प्रेम करतात कधी कधी इकडे फिरायला लागतात ते आपले मुलगा मुलगी बघितलं का? नाही बघितलं. अबे जा, खबरदार आता एक शब्द बोलशील तर. बे भाऊ पेपर मध्ये द्या किंवा टीव्ही मध्ये आपण यांना पाहिलं का याच्यामध्ये द्या नक्कीच आपण बरं का ते हरवले नाही तिकडे फिरायला आल्या. अरे मग एवढा टेन्शन कशाला घेता भाऊ? एवढा मोठा लोड घेऊ नका. लहानशी उशी घेऊन घरी जाऊन झोपून द्या. समजा का समजू वापस येते टेन्शन असलेली का घर में जाओ और निवांत बैठ के झोपू. हो ते आले की मी पहिल्यांदा तुला कळवतो. ठीक आहे. ठीक आहे. पण मला सांगितल्याशिवाय कारण कोणत्याही परिस्थितीत ते धोके मला पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि आता एक शब्द जरी बोलला, एक शब्द जरी साला थुंकून गेला. वाचलाच नाही माझ्या हातून वाचलाच नाहीतर तुझ्या दंगल्यातून तुझ्या हात अजिबात आवाज काढायचा नाही, बोलायला नाही, कुठूनच आवाज काढायचा नाही. नॉनसेन्स. तू वाचलास बे कपडे वाचलास नाहीतर त्याने तुला फाडू फाडू तुझ्या लंगोट्या शिवल्या असत्या. अबे यार आत्ता माझा मालक येत आहे, आधी यायला पाहिजे होता. काय हरकत नाही. अबे यार इकडे ये बे साल्या. इकडे बारीक सारीक माणूस पण माझ्यावर ताव मारतो का बे? अबे 100 वेळा मारेल ना फक्त 10 मध्ये. हलकट नालायक वटवागुळ नीच हरामी पाजी काजी. कोण ताव मारत होता रे? माहित नाही मला कोण कुठला होता. मला याला पाहिलं का त्याला पाहिलं का म्हणून विचारत होता. मी का तुझ्या बापाचा नोकर आहे का बे? असं मी त्याला म्हटलं. हो का? नाही नाही, तू तर तुझ्या दिलाचा राजा आहे. राजा बरं ते जाऊ दे. बरं मला सांग, मधुराणीची भेट झाली की नाही? मधुराणी मधू भेटली. राणी मदत कोण? अरे मधू. हा ती मधू. हा, तिची हिंमत आहे का मला आम्हाला न भेटणे? आम्हाला न भेटणे. बरं तुम्हाला न भेटण्याची मग वाड्यावर यायला तयार झाली की नाही? काय बोलता मालक? ओ मालक तुम्ही ज्या पाखरावर निशाणा साधला आणि तो पाखरू पैसे देऊनही जाळ्यात नाही अडकला, असं कधी झालं आहे का? झालं आहे का? तुम्ही म्हणत असाल ना तुमच्यासाठी पाखरांचा थवा सांगतो. तो थवा राहू दे बाजूला. आधी आपण या पाखराला बघू. बऱ्याच दिवसापासून नजर होती माझी तिच्यावर. ताराचंद मी असं ऐकलंय की मधू खूप सुंदर नाच गाणं करते म्हणून. विचारूच नका मालक. ओ मालक मधू इतकी सुंदर नाचते ना जमिनीवर पाय दिसत नाही, नुसते हवेत तरंगतात. ओ मालक मधू नाचायला लागली ना, मधू नाचायला लागली ना, जमीन कोणती पाय कोणते आणि हवा कोणते काही समजत नाही. तर तुम्ही काय समजा? मग तिला तयारी निश्चित घ्यायला सांग कडाडण्यासाठी. बिजली कडाडली आणि आपल्याच अंगावर पडली तर ते तर काय घेऊ शिंगावर तिला. घेऊ घेऊ. पण मला हे शिंग कुठून आणायची? काय प्रश्नच आहे बेटा. आई म्हणते हो कुठून आणायची? एक काम करू आपण, तुझं मुंडकं कापू. हो 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 आणि त्या जागी बैलाचं मुंडकं बसू. एकदम बरोबर. चल आता बैल कुठला? मी तर बैल आहे, पण तू चिखलात लोळणारा आणि रिकामी जागा खाणारा डुक्कर आहे. डुक्कर हो खाल्लो. हा विजय अजून आला नसा. आणखी किती वेळाची वाट बघायची? ए विजय, विजय अरे लवकर येणार आहे. अरे मला तुझी खरंच खूप आठवण येते रे. तुझ्या आठवणीशिवाय माझा एक पण दिवस जात नाही. रात्रंदिवस मी तुझ्या स्वप्नात बुडाली असते. असं वाटतं एखाद्या प्रीतीच्या बागेत तू प्रेम गीत गात असते आणि ते ऐकून मी हरपून जावं आणि एकटं तुझ्याकडे बघतच प्रीतीच्या
बरी बरी काय बरी प्रेम तू काय ग कुणाच्या स्वप्नात एवढी मग्न झाली असती काय करतेस का इकडे एकटी काम सोडून तू इकडे काय करतोस? हा काही कामानिमित्तानं चालू होतो का मी पण कामानिमित्तानेच इकडे आली होती. अच्छा अच्छा कामानिमित्तानं आली होतीस की त्या भिक्काड्या विचारा भेटायला आली होतीस माहीत असून कशाला विचारतोस? अरे तुला तुझ्या घराण्याच्या इज्जतीची पर्वा नसेल का पण मला माझ्या बहिणीच्या घराण्याच्या इज्जतीची पर्वा आहे म्हणून तुला विचारावं लागतं म्हणजे आता स्पष्टच बोलतो ना नाही तसंही या विषयावर जिजूशी बोला असं वाटतं ग पण साली हिम्मत होत नाही ना म्हणून म्हटलं चला प्रत्यक्ष तुझ्याशीच बोललेलं बरं कशाबद्दल? हे बघ परी आता लग्नाचं तुझं वय झालं आणि माझं सुद्धा नाही खूप आवडतोस तू मला अगं जीवापाड प्रेम करतो मी तुझ्यावर जीवापाड फक्त एकदा हो म्हण तुझ्याशी लग्न करायला मी एका पायावर तयार आहे अगं माझ्याशी लग्न करून राणीसारखं राज करशील राणीसारखं आणि मला माहितीये तू जर होकार दिला ना तर जिजू पण नकार देणार नाहीत आपल्या लग्नाला मी विजयवर प्रेम करते आणि त्याच्याशीच लग्न करणार आहे हे माहित असून देखील तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी लग्नाची भाषा करण्याची? अच्छा तू घमंड आहे तुला तुझ्या त्या भिक्काड्या विजयावर अगं असं काय आहे त्याच्याचे माझ्यात नाहीये तुझ्यात असं काय आहे जे त्याच्यात नाहीये? वेळी आहेस वेळी अगं पूर्ती आंधळी झाली असते भिक्काड्याच्या प्रेमात अगं परी अगं केवळ कल्पनेच्या भराऱ्या मारून संसार होत नसता अगं त्यासाठी हवं असता पैशाचं पाठबळ काय आहे ग त्याच्याकडे कुठलं सुख देणार आहे तू तुला अगं कपलला काय कपलला अगं त्याचा बाप मोलमजुरी करतो ना म्हणून त्याला 2 वेळचं गिळायला तरी मिळतं आणि सला त्याच्या आईला हाता पायाला कोड आणि असले भिक्का खबरदार एक शब्दही आता उच्चारला असतात तो गरीब असला तरी त्याचा अभिमान आहे मला आणि राहिला प्रश्न तुझा बाळ बघितलीस आशा बघितलास अरे त्याच्या पायाच्या नखाची सुद्धा सर करण्याची लायकी नाही तुझी चल निघितून निघ बाळ काय बघतोस ऐकायला येत नाही आय से गेट आउट अजून आला कसं नाही लवकर ये विजय काय अरे किती वेळची मी तुझी वाट बघते आणि तू उशीर करतोस यायला विजय अरे काय झालं तुझा असा चेहरा का पडले ना माझं एकशी अरे एक का तू 10 सांग तू तुझ्या लायकीचा मुलगा बघून त्याच्याशी लग्न कर आणि मला विसर विजय अरे मी तुझी लायकी बघूनच तुझ्यावर प्रेम केलं आणि तू मला विसरायला सांगतोस अरे खरंच माझं मनापासून प्रेम आहे तुझ्यावर आणि माझं प्रेम विभागणं मला या जन्मी तरी शक्य नाही पण आपलं लग्न होणंही या जन्मी शक्य अरे पण का तसंच अरे सांगशील मला काय झालं ते तरी खरंच तू माझ्यावर प्रेम करतेस खूप प्रेम करते तर मग तुला माझ्या जीवाची पर्वा असायला पाहिजे म्हणजे काय म्हणायचं मला हेच म्हणायचं आहे ग की मला माझ्या जीवाची पर्वा नाही मला पर्वा आहे ती माझ्या घरच्यांची व तुझी कारण माझ्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर या धक्क्यातून माझ्या घरचे स्वतःला सावरू शकतील ना तू त्यापेक्षा आता आपण एकमेकांना विसरून सावरलेलं बरं विजय असायचं सांगशील मला काय झालं आज तू असं का वागतोस अरे सांग. तुला तर ठाऊकच आहे ग 18 विश्व दारिद्र्य असलेलं आमचं जीवन कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आमच्या कुटुंब आणि बहिणीच्या लग्नासाठी चाललेला खटाटो या सगळ्या धावपळीमुळे आधीच माझे मायबाप खचून गेले आहेत पूर्णता खचून गेले आहेत आणि काल तर चक्क माझ्या आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय होय बरं झाले शेजार पाजारचे धावणारे माझ्या आईचा जीव वाचला त्यात मी तुला कालच भेटणार होतो
आणि त्यातल्या त्याला तुझा भाऊ आमच्या घरी येऊन माझ्या आईसोबत मला जीवे मारण्याची धमकी देतो. तुझा भाऊ जीवे मारण्याची धमकी. सांग तरी मी काय करू? सांग ना काय करू? शांत माझा ऐकले. अरे दुःखाने तर कुणाला सोडलं नाहीये रे. आणि राहिला प्रश्न माझ्या भावाचा, तर या जगात आजपर्यंत प्रेमाला कुणाला कुणाकडून विरोध होतच आला आहे. विरोध करणारे संपतात. म्हणजे प्रेम आजही जिवंत आहे, अमर आहे. आणि मला माहिती आहे एकदा का आपलं लग्न झालं ना तर सगळं वादळ आपोआप शांत होईल. मला नाही वाटत ग शांत होणार वादळ असेल म्हणून. कारण तुझ्या भावाचा स्वभाव तुला चांगला ठाऊक आहे. तो कुठल्याही पातळीवर येऊन काहीही करू शकतो. तुला चांगलं ठाऊक आहे त्याच्या बाबतीत. पण त्याला माझा स्वभाव ठाऊक नाही. म्हणजे हेच की तो जर आपल्या प्रेमाच्या आड आला किंवा तू जर माझा होऊ शकला नाहीस ना तर मी मात्र माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट करू शकते. काही बरं वाईट करू शकते. असं आहे तर हे प्रेम प्रकरण. वारे भडव्या खूप दूरपर्यंत तुझी मदत केली. साल्या या प्रेमच्या मला डल्ला मारून झोपडीतून मला जाण्याचं स्वप्न बघतोयस. नाही साल्या तुझं स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. आणि तरी तुला मी माझी केल्याची नाही सोडणार नाही. लपडं करता काय लपडं? अरे तुमचं हे लपडं आजपर्यंत मी माझ्या कानाने ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितलं. आणि माझ्या मोबाईलने सुद्धा साल्या जास्त संधीची वाट होती मला. अरे आज खऱ्या अर्थानं माझ्या हाती लागलाय तुमच्या प्रेम प्रतिमांचा सबळ पुरावा. साला या प्रेमला अजून पूर्ण कोणी ओळखलं नाही. अरे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं आणि जमलं त्याचं गेम असतं. मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे या मोबाईल मध्ये कैद झालेल्या तुमच्या बहिणीच्या प्रेम प्रतिमांचा सबळ पुरावा. तेव्हा काय करायचंय ते तुम्ही ठरवा. साला आता असाच खेळतो गेम. नाव लागणार नाही. प्रेम. अरे ती येणार आहे की नाही? अरे तिला बरोबर पटवून सांगितलं की तिने तुला थापा मारल्या. तिची काय मजा मला थापा मारण्याची. येईल. अरे नाही चालत मालक. जाऊ द्या ना मालक. ह्या वयात तुम्हाला नाही शोध त्या गोष्टी. काय म्हणाला? आले ना मालक. तिच्या बापा आणि भावाकडून पूर्ण पैसा वसूल करून घेऊ आपण. अरे पैशाला मार गोळी. आपल्याला हवी आहे ती घोडी. म्हणजे आपलं ते मधू. तुम्ही चिंता करू नका मालक. वह नहीं तर और सही उससे भी अच्छा फटाके लाके दूंगा आपको एकदम लापचे. फटाके लागे दूंगा. अबे एक काम धड नीट करत नाही आणि म्हणे फटाके लागे दूंगा. अबे मग दिवाळी म्हणजे वेळ निघून गेल्यावर आणून दे. म्हणजे तुमची वेळ संपत आली आहे मालक. आले नका मालक. हा चारजण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या जीवाला 200-300 वर्ष काही होणार नाही. काहीच नाही. 300 वर्ष काही होणार नाही. अबे मला सांग 200-300 वर्ष तुझा बाप तरी जिवंत होता? मी तर त्याच्या आधी जन्माला आलो मला जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा माझ्या बापाचा पत्ताच नव्हता. अरे वा. जा पत्ता करून दे जा. कुणाच्या बापाचा? अबे मधूचा. अच्छा मधूच्या बापाचा. मधूचा. मरतो हा कधीचा माहित नाही. काय विचार करतोय? काही नाही मरण्याचा आपला करण्याचा काहीतरी करण्याचा. मग जा मर काहीतरी नाव आहे का? मालक. हो मालक. काय बे इथे जाऊन बोलला हो का मी? मालक. काय रे? मधू नाही आली अजून. अबे हे मी तुला विचारायला पाहिजे तर तू मला विचारतो का बे? नाही मालक मधू नाही आली अजून असं सांगणार होतो. नाही आली का? हो ना येवा नाही यायला पाहिजे होती. हे वा ना. येईल ती. येवा ना येईल ती. तू एक काम कर. काय? तोपर्यंत हे होऊन जाऊ. होऊन जाऊ देऊ. ठीक आहे वाजवा रे.
का करून राहिला तू लावणी ते माणसं कधी लावणी करते का जीवा जमाना आहे का हा? आणि होऊन जाऊ दे म्हणजे तुला काय वाटलं मला वाटलं मधुबाई यायला थोडा वेळ मला नाचायला सांगता ते होऊन जाऊ दे म्हणजे हे होऊन जाऊ दे म्हटलं हे म्हटलं का मजा आहे की त्याच्यात आय बी मालक आय बी माझी आणली ग त्या या माता पुन्हा बी आपल्या घरी म्हातारा कोण आहे? नाही सातारा म्हणणार होतो चुकून म्हातारा आला जास्त जीव बळबळ करते ना आला का ला 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 दन्ना ना ना हे ना झाकण झाकण उघडत तीन ना ना ला 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 बस 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 बसू का कुठे खाली बसू ठीक आहे बस म्हणलं का बसायचं आपण नौकर माणसं तितरादा तिरी ताराचंद जी अबे कोणत्या डुकराला तुला नोकर ठेवला बे हा? तो दयावंत प्राणी तुम्हीच आहात अबे पाणीपुरे पाणीपुरी ऐकली होती नवीन पदार्थ आहे का पाणीपुरी अबे पाणीपुरे म्हणजे होते होते हा, अबे तो होते ना बे होते ना नालायक. सगळे दारू पितात ना बेटा. काय मला बेटा काय करता बाटल चेपकली होती नोकर चिपकायची वेळ आली आता नालायक कुणीकडे मला कोणी कोणत्या माणसाला नोकर मिस्टर करायला नको चला सुखाने दारू पिऊ देत ना बेटा मला काय झालं रे काय झालं काय नाही फक्त एक प्रश्न विचारायचा हे होता. असा दचकत विचारते का बे हात अटॅक आला तर गप्पन वरती गेलो होतो नाही मालक त्याचं काय झालं सकाळी एका शेजारच्याने मला प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर मला काय आलं नाही मी म्हटलं माझ्या हुशार मालकांना विचारून येतो कोणाला म्हटलं माझ्या हुशार मालकांना विचारून येतो म्हटलं विचारू चार मालक प्रश्न असा आहे समजा तुम्ही मेले समजा मेले समजा बे समजा समजून घ्या जिवंतपणे मारते का मला? समजा म्हणते का बे मला समजा मेले समजा अरे तुला समजलं बे वीट नाही म्हटलं बे आज वीट म्हटलं नाही हा माणूस आहे हा मला वीट आणून देते मला याचा वीट आलाय बेटा वीट आला तुझा मला आलाय का काय घाटी वीट आणते बाबा मीच ठेवलं तुला लोक कुठं होतं पण काहीतरी ते समजा हा समजा म्हणजे मला समजलं समजा म्हणजे ते नाही का रे बाग माझ्या तोंडाचा शब्द आहे तो पाहू नको इथे समजा म्हणजे सपोज हा हा सपोज हे शत्रुघ्न सिन्हा कशी वाटली सपोज म्हणजे काय होते काय होतं सपोज म्हणजे सपोज कशी वाटली पोच पुढे बोल नाही मालक समजा तुम्ही मेले हा. आणि वरती गेले म्हणजे स्वर्गामध्ये जागा मिळेल हे. वरती गेल्यानंतर देवाने विचार केला चल बा चांगला माणूस आहे भला माणूस आहे ह्या माणसाला पुन्हा पुनर्जन्म देऊनच देऊ पुनर्जन्म हो व्हेरी गुड पण त्यासाठी त्या देवाने तुमच्या समोर दोनच पर्याय ठेवले पर्याय ठेवले हो कुठले रे बाबा तुम्हाला जन्म द्यायचा पण कुत्रा किंवा डुक्कर मी नाही देव म्हणाले मी तू मारू नका हो, गरीब माणूस आहे पगार आधीच कमी आहे माझा हे ताराचे तुला कसं का सुस्त बे हे डोकं केवढं कसं आवडला मला तुझा प्रश्न ऐकून असं वाटतं की मी अकबर बादशाह निर्बल आहे हुक्म मेरे काका पण तुझा प्रश्न मला आवडला आवडला का? मी मेलो वर गेलो देवाने माझ्यासमोर दोन पर्याय ठेवले डुक्कर किंवा कुत्रा यापैकी एक जन्म मला घ्यायचा आणि आता म्हणजे नाव तो जन्म मी घ्यायला चाललो डुक्कर कुत्रा डुक्कर त्याला जर मी ठरवलं मी डुक्कर होणार मालक डुक्कर काजी पुन्हा पुन्हा तोच जन्म घ्याल का म्हणजे याही जन्मात डुक्कर आणि पुढच्याही जन्मात डुक्कर अबे हा का माणूस आहे ए, खतरनाक आहे हा तर. ठीक आहे बापू ए बापू बस ताराचंद माझा एक मित्र होता अरे रे ते मेला नाहीये तो आहे हे म्हणा मग तू का गप्पन रिॲक्शन देते मी तू तर माझा एक मित्र होता म्हणजे आहे त्याने मला एक गोष्ट सांगितली होती
एक माणूस असतो त्या माणसाला 2 मुलं असतात. माणसाला पोरं अबे माणसालाच असतात. एक माणूस असतो त्याला 2 मुलं असतात. एकाचं नाव असते कुमार आणि दुसऱ्याचं नाव असते कुमार. तर कुमार भरून जातो, तो राहतो कोण रे बाबा? सोपा आहे. कोण रे? तू मार. टिंगलबाजी करते का बे माझी? रूम पार्टनर आहो का मी तुझा? नालाय का मालकाची टिंगलबाजी करते बेटा. जा मधुवाली का बा नालाय कुठचा रागवतो गेलो बाबा. तावा तावा रागवलं पण मी त्याला. तू माझं काम करते बस. मधूला आणायला गेलाय. वा मस्त दिसतो लुगडा. मला लुगडा आला. यायला थोडा उशीर झाला. बस तू आली हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. नाही आम्ही असं ऐकलंय की आपल्या मुकुंदाची मुलगी म्हणजे तू खूप सुंदर नाच गाणं करते. त्यामुळे चला आमचंही तू मनोरंजन करावं. मालक, हे सगळं काही मी माझ्या कुटुंबासाठी करते. मला एकच विनंती करते की कोणालाही करता कामा नये. अगं कुणाला काहीही कळणार नाही. मला माहित आहे तू सगळं आपल्या घरच्या परिस्थिती पोटी करत आहे. बस आम्हाला खुश ठेव म्हणजे पैसा हवा तेवढा मिळेल म्हणजे तुझ्या घरचे लोक सुखी राहतील आहे की नाही? होय मालक, मला माझ्या घरच्यांना सुखी बघायचं. व्हेरी गुड. त्यासाठी मी काही करायला तयार आहे. काहीही करायला तयार आहे. काहीही शिवा गेला. आता आपण दोघच होऊन दास सुरू करा. कोणी येत
अरे येऊ म्हणजे पैसे नको का तुला? फार उपकार. हा मग आता तू माझ्यावरती एक उपकार कर. म्हणजे मी समजले नाही. नाही तू म्हणाली होतीस ना की मी माझ्या घरच्यांच्या सुखासाठी काहीही करायला तयार आहे म्हणून. म्हणाली होतीस ना? अगं कुणाला काही करणार नाही. अगं मला सुद्धा माझ्या प्रतिष्ठेची काळजी आहे. चल तू माझ्यासोबत. अगं काही आई बाबा वगैरे काही कोणी येत नाही. देवा मधूचा बापाला तर मी काय करू? मला कुठला अरे देवा मधूचा बापाला तर मी काय करू देवा? आतमध्ये जाऊ माझी वय कमी आहे तर गेलं पाहिजे. नीट स्पष्ट बोलत जावे. मधूचा बाबा आता काय करू? मला विचारतं काय करायचं? किती वेळा सांगितलं असली कामे करू नका. पण तुमचं कसं आहे? तुमचं असं आहे बंदराला भेटला आलू येती घालू का देती घालू. आपण लपायचं. अरे हे मूर्खा. बाहेर बोलवा आणि मागच्या बाहेर मधू मिली काही मधू बाहेर प्रेमाला काय मधू गेली की तेरी बी करायला लागते. काही दोन दरवाजे आहेत. दोन दरवाजे त्या दरवाज्यात भक्कन बाहेर. मालक पडला 500चा नोट पडला. आणि खबरदार मला बाबा म्हणायचं. तुझ्या तोडून बाबा हा शब्द ऐकायला आज माझी मलाच लाज वाटते. अगं आम्ही गरीब असलो तरी आपला स्वाभिमान गमावला नाही आणि तू आमची आणि आपली इज्जत टिकायला निघालीस. बाबा मला माफ करा. याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. बाबा मला तुमचं दुःख पाहायला गेलं नाही. दुःख? अगं आयुष्यभर दुःख सहन करत आलोय आम्ही. पण आज जे दुःख तू आम्हाला दिलंयस ना ते दुःख सहन करण्यापेक्षा मेलेलं बरं. नाही बाबा असं बोल नका. मी चुकली बाबा. मला माफ लक्ष्मी तू माझी मुलगी अरे मुकुंदराव. तू माझी मुलगी होऊ शकत नाही. तुला चिठ्ठी सोडणार आहे. चिठ्ठी सोडणार नाही तुला. बाबा काय होतं तुम्हाला? बाबा बोला बाबा बोला बाबा माझ्याशी काय? बाबा काय झालं ते? अहो कोणीतरी बघा. आता तब्येत कशी आहे म्हटलं तुमची? आता काय असं काट्यावर पाऊस राहिला. आणखी का बाबा हळूहळू बरी तब्येत काय काळजी करू. नेहमीच औषधी घेताय ना? औषधी वगैरे घेताय ना? औषध दिवसातून 3 वेळा सकाळ दुपार संध्याकाळ दिवसातून 3 वेळा. झाला का डब्बा तयार? लवकर नाही मला नांगराकडे जायला उशीर होत आहे बरं. युवराज भाऊ ए पोरा होय पहिल्यांदा म्हणून सारा पाणी झाला ना रे. होय पाणी पितात होय. हो अगदी टाका. ए पोरा बघ किती आभाळ आलाय रे. होय असं आभाळ
येण्याआधी तू घरी येशील रे. तुझ्या बाबांच्या तब्येतीमुळे मला काही सुचत नाही पोरा. काय करावं कसं करावं मला काही समजत नाही विजू. आहे आज तू पुन्हा रडतेस. पुन्हा रडतेस. तुझे आपले बाबा लवकर बरे होते. तू तू काही काळजी करू नको. कशी काळजी करू नको रे पोरा. कशी काळजी करू नको. एकीकडे तुझे बाबा खातेवर पडले आहेत तर दुसरीकडे तुझ्या हातात पेन पुस्तकाऐवजी नांगर आलं रे. यात काय नवल आहे. यात काय नवल आहे. अगं आम्ही कास्तकाराची पोरं आज ना उद्या शेती करावीच लागणार ना. तसे आमचे बाबा आता आमच्यासाठी कुठपर्यंत राबणार आहे. एक ना एक दिवस तर आम्हालाच करावं लागेल आहे की नाही. हे पोरा काय म्हणते रे. आपण आपली शेती दुसऱ्यांना बटाईनी दिली तर बटाईनी दिली तर पोरा मला काय हो. अहो मी बरोबर बोलत आहे. आपण आपली शेती दुसऱ्यांना बटाईनी दिली तर आपले आपण आपली शेती दुसऱ्यांना बटाईने दिली तर आम्ही काय करायचं सांग. नाही आम्ही कोणते पुन्हा धंदे करायचे हे काही नाही. आपली शेती आपणच करायची. आजपर्यंत आमचे बाबा दुसऱ्याचे ते काम करूनही घरची शेती करायचीच ना. करायची नाही सांग ना. मला माहिती आहे तू असं का बोलतेस. कारण तुझी पोरं शेतीत राबवण्यास म्हणूनच ना. पण आई याच शहराच्या शेतीमध्ये तुम्ही आम्हाला लहानाचं मोठं केलं. वाढवलं शिकवलं. आणखी काय हवं काही नाही. आपली शेती आपणच करायची. तुम्ही अजिबात चिंता करू नका. मी आहे बघतो सगळं काही. बाबा मी आहे. आणि तसंही आपल्याकडे आहे नांगर आहे बैल जोडी आहे आणि राबणारे हात सुद्धा. मग काही काळजी. बाबाने औषधी घेतली की नाही. औषधी बरं वाटत. काय चिंता करू नको. लवकर येशील. पाण्या पावसाचा लवकर येईल. लवकर ये म्हटलं तू. पाण्या येतो काही चिंता करू नको. होय येतो बाबा. आराम करा. येतो आहे का. होय आई. लवकर गाडी. आजच्या दिवसाचा फक्त सकाळी सांगेल मी ओमचा. तेव्हा आमच्या हातून असं कोणतं गुन्हा झाला की मी सांगतो सकाळी. तू आमच्यावर एवढा कोपलास. सांग तेव्हा सांग. आणखी किती दुःख देशील रे तू आम्हाला. माझ्या लेकरांचं रक्षण कर देवा. करावं काय किती कामाला कष्ट करू. एक पैसा जमा करून पोरांच्या शिक्षणासाठी शेवटी पोरांच्या आईच्या माती मरत झालं. पोरांच्या आईच्या माती मरत झालं. कशाला मनाला लावून घेताय हो. काही होणार नाही. सगळं ठीक होईल. तू असंही दारू पिऊन आलाय. अरे एवढा सगळं हो रे तुझं समाधान झालं नाही म्हणून दारू पिऊन आणखी मला दुःख द्यायला निघालाय. हे सगळं माझ्यामुळे झालं की त्या नाला कार्टीमुळे झालं. स्वतःच्या बहिणीबद्दल असं बोलताना तुला लाज वाटत नाही. हे असले चाळे करताना तिला नाही वाटली लाज तर मला कसली लाज. अरे पण आता तिची चूक करून तिला पश्चाताप झालाय ना. मग वारंवार तोच विषय काढता उपयोग होणार नाही. केव्हा साऱ्या गावात आमची शोभा झाली. म्हणून आता दारू पण गावात तू आमची शोभा तुम्हाला माझी दारू दिसते. जेव्हा बघा तेव्हा तुम्हाला माझी दारू दिसते. पण तो विजय साला त्या विक्रम देशमुखच्या बहिणीशी लफडा करतो तेव्हा दिसत तुम्हाला. त्या कार्टीनने त्या महाराजांशी नको ते चाळे करून आमचं नाक कापलं तेव्हा दिसत तुम्हाला. तरी ते चांगले मी मात्र नाही का. मग कशाला त्यांना चांगलं कुरवाळा. साला घरी यायला माझ्या झालीची कटकट. लालाची दोन पोरं आहेत ना, त्यांना सांगा अरे मरून जा.
मानेला अरे रवि माने माने तो माने साडेबारा